म्हणजे गालिब सारखा माणूस, कवी म्हणजे नेमाड्यांसारखा माणूस, चित्र्यांसारखा माणूस, नामदेव ढसाळ सारखा माणूस, कवी म्हणजे गदी माडगुळकरांसारखा माणूस, आरती प्रभू सारखा माणूस, ग्रेस सारखा माणूस, गुलजाराम सारखा माणूस, जावेद अख्तरांसारखा माणूस, कैफी आत्मी सारखा माणूस. कवी हे सगळे मोठे लोक आहेत. मी कवी आहे की नाही माहिती नाही, पण त्या परिचयामध्ये तुम्ही कवी म्हणून लिहिता. आणि माझी 2 पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये मी कविता सदृश्य माझ्या मनातलं काहीतरी मांडलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही कवी म्हणता. हा तुमचा मोठेपणा आहे. तर मला कवी मी आहे याची जाणीव कधी झाली मला असं स्पेसिफिकली पर्टिक्युलरली सांगता येणार नाही. परंतु शाळेमध्ये कधीतरी असताना मी एके ठिकाणी अभ्यास करत होतो आणि नेहमी जसं प्रत्येक गावामध्ये एक देऊळ असतं जिथे गरीब घरातली मुलं अभ्यास करायला जमत असतात, घरी काहीतरी प्रॉब्लेम असतो, दिवे नसतात, असं तसं काहीतरी, आणि त्याच्यामुळे शांतता आणि अभ्यास करायला तशा एका घराजवळच्या देवळामध्ये मी रोज अभ्यास करायला जात असे. वर्षानुवर्ष जात असे. माझ्या शालेय सगळा अभ्यास तिकडेच त्या देवळात झालेला होता. एक दिवस अभ्यास करता करता अचानक, म्हणजे तुम्ही एकाच गावी एकाच ठिकाणी तुम्ही वारंवार वर्षानुवर्ष गेल्यानंतर तुमच्या कधीतरी लक्षात येतं की या जागेचं हे वेगळेपण आहे. ते वेगळेपण लक्षात यायला तुम्हाला काही काळ जावा लागतो, काही जगणं जावं लागतं. तसं खूप वर्षानंतर अचानक माझ्या लक्षात आलं की मागे कोणीतरी गात आहे, कोणीतरी कुठेतरी रियाज करतंय. आणि मी म्हटलं अरे वर्षानुवर्ष मी इथे होतोय, हा म्हणजे गाण्याचा बॅकग्राऊंडला पार्श्वभागी सूर नेहमी यायचा, पण मी नोटीस कसा केला नव्हता. कदाचित त्या दिवशी मला जास्त कंटाळा आला असेल आणि म्हणून अभ्यासाचा सगळं विसरून मी शांत झालो असेल आणि तो सूर ऐकू आला असेल. म्हणून मी माझी पुस्तकं वह्या तिथं ठेवलं आणि कुठून येतो आहे तो आवाज, म्हणून मी ते कोकणातल्या सारखं समुद्रकिनारचं ते देऊळ, जंगल वगैरे आजूबाजूला, मोकळी जागा, देऊळ, शंकराचं महादेवाचं देऊळ, माझं अर्ध आयुष्य त्या देवळात झोपण्यातच गेलेलं आहे. माझा बाळ बिस्तारा सगळा तिकडेच असायचा. तर त्या आवाजाचा माग घेत घेत मी त्या झाडीतून गेलो तर एक पडकी इमारत होती. त्या इमारतीमध्ये एक माणूस रियाज करत बसला होता तानपुऱ्यावर. मला पाहिल्याबरोबर त्याने रियाज थांबवला नाही, चालूच होता त्याचा रियाज, आणि मला बस अशी फोन केली, मी बसलो. काही वेळाने त्याने रियाज संपला की थांबवला, त्याने तानपुरा बाजूला ठेवला आणि मला म्हणाला की मी तुला नेहमी इथे अभ्यास करताना पाहिलेला आहे, कितवीत आहेस वगैरे. त्याने विचारपूस केली आणि अचानक त्याने माझ्यासमोर प्रश्न टाकला, एकनाथ सर, की कविता लिहितोस का? आता माझ्याकडे पाहिल्यावर कविता लिहितोस का असं का त्याला म्हणावं असं वाटलं मला माहिती नाही. कदाचित तो गायक होता म्हणून असेल. मी म्हटलं कविता नाही, मी लिहित नाही. शालेय पुस्तकांमध्ये तू वाचत असशील, तुला कविता आवडत असतील, लिहिशील का असं डायरेक्ट त्याने विचारलं. कविता ही लिहायची असते याची सुद्धा जाणीव मला त्यावेळेला काहीतरी झाली असावी, पण मी म्हटलं मला माहिती नाही कविता कशी लिहितात वगैरे, तर मी सांगतो तुला. म्हणून त्याने एक सुरावट गायला सुरुवात केली. म्हणजे सुरावट आ मध्ये असते ना, तशी एका मीटर मध्ये पहिली सुरावट गायली, त्याच मीटर मध्ये दुसरी सुरावट गायली. जसं अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली, हे मीटर झालं ना. अशा मीटर मधल्या 2 ओळी त्यांनी आ मध्ये गायल्या, आलापी मध्ये गायल्या. आणि मला म्हटलं तू गा. मी म्हटलं मी, हो, मी जसं गातो आहे त्या मीटर मध्ये तू गा. म्हणून त्याने पहिली ओळ गायली आणि मी साधारण त्याच मीटर मध्ये ती ओळ गायली. त्याच मीटरची दुसरी ओळ होती, ती त्याने घोटवून माझ्याकडनं घेतली. जवळजवळ 10 मिनिटं तो माझ्या गळ्यातनं त्या 2 ओळी बसल्या, माझ्या गळ्यात बरोबर बसल्या. ते थांबले आणि त्या 2 ओळी मला गाता यायला लागल्या. डा 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 डा.
अशा अशा काहीतरी ओळी असतील. म्हणजे ही चाल मी उदाहरण दाखल देतोय. आणि म्हणून आता हे जे आ करून गातोय त्याच्यामध्ये शब्द लिही, त्याच्यामध्ये शब्द भर. मला माहिती नव्हतं हे असं काही असतं प्रकरण म्हणून. तर मग मी तिकडे त्यांच्यासमोर बसून त्या सुरावटीची खूप कुस्ती केली. पण मला काही ते जमलं नाही. मी म्हटलं मला जरा माझ्या वयाने पुस्तकं तिकडे आहेत, मला तिकडे जाऊन जरा बघतो माझी पुस्तकं वया आहेत का. मी 10-15 मिनिटात येतो. आणि मग मी तिकडे गेलो आणि ती ओळ माझ्या मनात बसलेली होती. मी मी आतल्या मनात गात होतो, कधी गुणगुणत होतो. आणि काहीतरी शब्द, 5 शब्द असतील, पहिल्या ओळीत लिहिले 5 शब्द, दुसऱ्या ओळीत लिहिले, त्या शब्दांचा अर्थ काय, त्या ओळीचा अर्थ काय मला काही माहित नव्हता. पण ते शब्द त्या ओळीमध्ये बसत होते, त्या मीटरमध्ये बसत होते. मी गेलो आणि त्यांना म्हटलं हे बघा हे मी लिहिलंय, बहुतेक हे बसतंय. म्हणून त्यांनी ते पाहिलं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं, त्यांनी मनातल्या मनात गुणगुणून पाहिलं आणि ते शब्द गायला सुरुवात केली. म्हणजे आपण लिहिलेलं कोणीतरी समोरचा गातो आहे हा काटा पहिल्यांदा म्हणजे मी लिहिलेला हा माणूस गातोय असं मला पहिल्यांदा वाटलं. बहुतेक मी कवी आहे हे समजण्याची तो क्षण असावा असं मला वाटतं. तो क्षण असावा.